रेल्वे स्टेशनची जागा हडपण्याचा काही लोकप्रतिनिधींचा प्रयत्न असून रेल्वे स्टेशन स्थलांतराला काँग्रेसचा विरोध आहे. स्थलांतर होऊ देणार नसल्याची माहिती श्रमिक पत्रकार भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिली. 150 वर्षापूर्वी अमरावतीला रेल्वे स्टेशनची निर्मिती करण्यात आली. ऐतिहासिक असलेले अमरावती रेल्वे स्टेशन स्थलांतरित करणे म्हणजे इतिहास मिटवणे आहे आणि ही रेल्वे स्टेशनची जागा बिल्डरच्या घशात घालण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला. ब्रिटिशकालीन रेल्वे स्टेशन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न यापूर्वीही 2003-2004 मध्ये करण्यात आला होता. त्यावेळेस रेल्वे प्रवासी संघ, अमरावती महानगरपालिका आणि रेल्वे स्टेशन बचाव कोटी समिती यांच्या संयुक्त विद्यमाने तीव्र आंदोलने करण्यात आली. त्यावेळी काँग्रेस पक्षाने रेल्वे स्टेशन स्थलांतराचा तो डाव म्हणून पाडला. 4.5 महिन्यापासून या शहरातला जो रेल्वेचा ब्रिज आहे तो अचानक बंद पाडणे, ट्रॅफिक बंद करणे, त्याचे तपशील कोणाला मिळू न देणे आणि त्याच्या मागची जी काही षडयंत्र होतं, कारस्थान होतं, ते कारस्थान आता उघड झालेलं आहे. परवाला राज्यसभा सदस्य अनिल बोंडे साहेब यांनी जी पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये एक मॉडर्न सिटीचा हा जो काही प्रकल्प त्यांनी सो कॉल्ड प्रकल्प आमच्यासमोर जनतेसमोर दिला, त्यातून रेल्वे ब्रिजाचं बंद करणं सुद्धा षडयंत्राचा भाग आहे का अशी शंका निश्चितपणे निर्माण होते आहे. आणि आता तर हे रेल्वेचं जे मॉडेल रेल्वे स्टेशन आहे बघा, एखाद्या शहराला मॉडेल रेल्वे स्टेशन मिळणं किती कठीण होतं. आदरणीय प्रतिभाताई पाटील असतील, आदरणीय बी.टी. देशमुख सर आहे, रासू गवई साहेब आहे, सुनील भाऊ आहेत, ह्या देवीसिंग शेखावत साहेब आहे, या सर्व लोकांनी मिळून मिळवलेली ही जी धरोहर आहे, ही धरोहर संपुष्टात आणण्याचं मोठं षडयंत्र सुरू आहे. हे स्टेशन पहिले बंद पडायचं, मग उपेक्षित करायचं. आता ते असं म्हणतात की स्टेशनला हात लावणार नाही. आणि त्या स्टेशनची उपयुक्तता संपुष्टात आली तर त्याचं करायचं काय हा प्रश्न राहतो. शेवटी ते तोडल्या जातं. तर याला आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये यांचं हे षडयंत्र आणि कारस्थान जे आहे हे सक्सेसफुल होऊ देणार नाही, यशस्वी होऊ देणार नाही. हे करत असताना भारतीय जनता पक्षाच्या ज्या गतीने या हालचाली झाल्या, एका प्रायव्हेट खासगी इंजिनियरला अगदी थेट माननीय केंद्रीय मंत्री महोदयांपर्यंत, मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठवल्या जातं, त्यांच्या अपॉइंटमेंट मिळवून दिल्या जातात. ही तत्परता या पुलाच्या एस्टिमेट्स आणि त्याच्या मान्यतेसाठी का झाली नाही हा आमचा सवाल आहे. दुसरा सवाल हा आहे की ज्या अभियंत्यांनी हे सगळं तयार केलं त्यांचे आणि त्याच्या कुटुंबियाचे या प्रकल्पाशी काही संबंध आहेत का, म्हणजे काही जागा बिगा आहे का त्या चौपदरी रस्त्यावरती, याची पण तपासणी झाली पाहिजे. हे जे सगळं कारस्थानाचा भाग आहे, षडयंत्राचा भाग आहे, याला आम्ही ताकदीने विरोध करणार आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये अमरावती शहराच्या रेल्वे स्टेशनवरून सुरू असलेली ही सुविधा जी आहे ही तिथून हटू देणार नाही, किंबहुना त्यामध्ये अतिरिक्त हे करण्याचा आम्ही प्रयास करतो. अर्चना रक्ष, विदर्भ न्यूज, अमरावती. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी. फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती.